कधी आंदोलन जे चिघळलंय त्याला शांततेने वारंवार सांगतोय की शरद पवारजी या देशाचे महाराष्ट्राचे अग्रगण्य नेते आहे. ते जर प्रधानमंत्री महोदयाला भेटले असते तर याच्यामध्ये काय वेगळं आहे. त्यांनी राज्यातील शेती आणि पीक प्रश्नावर मोदींना पत्र दिल्याची माहिती आहे. त्यांनी मोदींनी हस्तक्षेप करावा या सगळ्या प्रकरणी असं देखील एक ते राज्यामध्ये अल्निनोच्या प्रभावामुळे काही दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. पण मला या गोष्टीचा आनंद आहे की कालपासून चांगला पाऊस महाराष्ट्रात आला आहे उद्धव ठाकरे आणि बऱ्यापैकी पिकं वाचलेले आहेत. पिकं म्हणजे जे आता वाया जाणार ते थांबलेले आहेत. उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल यांची सुद्धा भेट झाली. उद्धव ठाकरे म्हटले की सत्ता पालथवण्याचीच वेळ आलेली आहे असं म्हटले. आपले पहिले आमदार खासदार आणि आपले नगरसेवक सांभाळून घेतले पाहिजे. चालले उलटवाले तर काय संबंध आहे. 2029 निवडणूक आहे. आता फक्त विकासाचं राजकारण करा. काय लावलं याच्यामध्ये, कुठं चाललंय, कुठं आहे, काय पटवणार आहे, त्यांचे सांभाळत त्यांना. त्यामुळे मला असं वाटतं हा विनोद आहे. विनोद एक प्रकारचा जोक आहे. त्यामुळे या जोक मध्ये काही जाऊ नका. अरविंद केजरीवाल घरी गेले आहेत आणि उद्धवजी घरी गेले आहेत. महाराष्ट्रामध्ये काँग्रेसवाले वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करतात. राजस्थानात काँग्रेसने महाराष्ट्रामध्ये आंदोलन केलं. असं आहे, मी वारंवार सांगतो की काँग्रेसच्या काळातल्या 28 घटनांमध्ये तो आपल्याला आता ही पेपरफुटी झाली. 28 वेळा. आणि या पेपरफुटीचा आलेख जर बघितला तितका गंभीर आहे. हे जे नौटंकी करताय ना, यांनी एकदा आलेख तपासून घ्यावा आणि यांनी जर आत्मपरीक्षण केलं तर आंदोलन सोडा, चुल्लूवर पाणी टुकून बघतील इतके वेळा पेपरफुटी झाली आहे. त्यामुळं मी मान्यच केला की सरकारने याच्यात लक्ष टाकलं पाहिजे, आम्ही लक्ष टाकलं पाहिजे आणि सरकारने सुमोठं लक्ष टाकलं होतं. जेव्हा पेपरफुटी माहीत झाल्याबरोबर केंद्रीय सर्व या ठिकाणी ज्या काही आपल्या त्या ठिकाणी एजन्सीच्या त्या ठिकाणी पूर्ण इन्व्हॉल्व्ह झाल्या आणि सरकारने शोधून काढलं. कोणी तक्रार केली नाही, दन शोधून काढलं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की काँग्रेसच्या काळात ज्या पेपरफुटी झाल्या होत्या तर कुणी विचारलंही नाही. त्यामुळं मला असं वाटतं की हे जे राजकारण नौटंकी चालू आहे, माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी, आमच्या अमित शहाजींनी, आमच्या सर्व वरिष्ठ नेतृत्वाची दखल घेतली आहे. ही गोष्ट खरी आहे. पेपरफुटी होऊ नये. विद्यार्थ्याला प्रचंड मनस्ताप होतो, विद्यार्थी आत्महत्येकडे जातात. अशा घटना होत नाही, ह्या काही मान्यच नाही कुणाला. पण मला असं वाटतं जे एखादी घटना एखाद्या सिस्टीममध्ये झाली असेल त्याला मंत्र्याला दोषी ठरवणे, सरकारला दोषी ठरवणे आणि राजकीय आंदोलन करून विद्यार्थ्याचे माथे भडकवणे काही योग्य नाही. राहुल गांधी यांचा राजीनामा मागितला नौटंकी वाटतंय का? राहुल गांधी यांचा पूर्ण नौटंकी आहे. राहुल गांधी स्वतःच नौटंकी आहे ते. आणि त्यामुळे आता काही स्कोप राहिला नाही कुठल्या विषयाला. आता विद्यार्थ्यांना सोबत घेऊन असे आंदोलन करतायत. राजीनामा वारंवार राजीनाम्याचीच मागणी केली जात आहे. खरं तर कारवाई झाली असं सांगितलं. तर 28 वेळा पेपरफुटी झाली होती ना काँग्रेसच्या काळामध्ये. 28 वेळा मी तुम्हाला यादी देतोय. मला सांगा त्याचं उत्तर द्या ना. मला हे मान्यच नाही आहे की बाबा पेपरफुटी झाली पाहिजे, ते होऊ नये. पण राजीनामा मागेपर्यंत ठीक आहे. विद्यार्थ्याचा मनस्ताप आहे, त्यांनी राजीनामा मागितला. विद्यार्थ्यांनी राजीनामा मागितला, विद्यार्थ्यांनी आंदोलन केले, मान्यता आहे. पण विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या मागे ज्या पद्धतीचं कटकारस्थान चालू आहे, ज्या पद्धतीचं राजकारण घुसलेलं आहे, ज्या पद्धतीचं राजकीय नेते त्या ठिकाणी या आंदोलनामध्ये ज्या पद्धतीनं या आंदोलनाला ते वेगळ्या पद्धतीने नेण्याचा प्रयत्न करताय. परवाच्या आंदोलनात बघितलं असेल 2-2, 4-4 ट्रक दगड त्या आंदोलनामध्ये कुणासाठी आले होते, कुणाला मारायला आणले होते. शेवटी दोन्ही भाग येथे तपासले पाहिजे. मला वाटतं विद्यार्थ्याच्या आंदोलनाला काही आमचं म्हणणं नाही, त्यांचा मनस्ताप झालाय. पण काँग्रेस किंवा हे जे नौटंकीवाले आहेत यांना काही त्यांना बोलायचा अधिकार नाही, कारण याच्या काळात 28 वेळा पेपरफुटी झाली आहे. आम आदमी पार्टी ने है कि बीजेपी का आंदोलन कमजोर करने के लिए राहुल गांधी को अपने आवास के बाहर बैठाया. आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी का जन्मदिन है. हमारे संदीप जोशी जी ने एक बहुत बड़ा महायज्ञ भगवान नरसिंह जी की पूजा करके यहाँ पे किया है. आज हर श्रद्धालु यहाँ पे आया हुआ है और यहाँ पे देवेंद्र जी को बचपन से जानने मानने हृदय के लोग सारे पूरे महाराष्ट्र में आज सारे तरफ जन्मदिन के कार्यक्रम चल रहे हैं. आज नागपुर में जो महायज्ञ हुआ है इसमें हर व्यक्ति जो आहुति डाल रहा है महायज्ञ की, वो यही शुभेच्छा दे रहा है देवेंद्र जी को. ये आहुति देवेंद्र जी के नाम पे जो ये महाराष्ट्र के विकसित महाराष्ट्र को करने का वो जो संकल्प उठा चुके हैं उसको सफल बनाए
और देवेंद्र जी का जीवन मंगलमय रहे, ये हर आहुति के पीछे भावना है। और ये बहुत बड़ा आयोजन यहाँ पे हुआ है। मैंने जो कहा था कि माननीय अजीत दादा, इनका आज जयंती है। बहुत दुख की बात है कि अजीत दादा हमारे बीच में नहीं है। आज हमें उनको श्रद्धांजलि देनी पड़ रही है, लेकिन उनका भी जयंती का हमने कार्यक्रम रखे हैं महाराष्ट्र में। पूरे महाराष्ट्र में आज पूरी विधानसभाओं में 288 जगह हमारा सेवा शिविर भी चल रहे हैं। छत्रपति शिवाजी महाराज महाराजस्व अभियान के माध्यम से हम 10 लाख परिवारों को आज सेवा देना चाहते हैं, वो भी कार्यक्रम चल रहे हैं। यहाँ संदीप जोशी जी ने बहुत बड़ा आयोजन किया है। उद्धव ठाकरे का दिल्ली दरबार बंद कर दिया बीजेपी को सपोर्ट करने के लिए। उद्धव जी का, उनके मातोश्री के घर के आजू बाजू कुछ नहीं बचा है। हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे जी ने जो कमाया था सारा डुबा दिया है। अब जंतर मंतर में कौन पूछ रहा है? नागपुर में आए तो 200 लोग नहीं थे। तो ये जो है ना नौटंकी चल रही है। यानी जो हमारे स्टूडेंट के नाम पे आंदोलन करके बड़ी राजनीति कर रहे हैं, इनको मैं पूछना चाहता हूँ कि कांग्रेस के कार्यकाल में उद्धव जी जरा एक बार देख लीजिए, जंतर मंतर जाने के पहले 28 बार, मैं आपको लीक देता हूँ मीडिया को, 28 बार नीट के हो या सारे पेपर इस देश में लीक हुए हैं और कांग्रेस के कार्यकाल में कोई कार्रवाई नहीं। हमारे प्रधानमंत्री, हमारे गृह मंत्री जी ने एक जैसा ये मालूम हुआ वैसे ही सुमोटो एक्शन ली है, सारी केंद्रीय एजेंसी काम पर लगा दी और इस प्रकार से ये एक्शन लिया गया। और सिस्टम से एक आधी जगह पेपर लीक होता है तो क्या मंत्री जी ने किया है, प्रधानमंत्री ने किया है, क्या धर्मेंद्र प्रधान जी ने किया है? हाँ, ये बात गलत है कि पेपर लीक नहीं होना चाहिए था। बहुत विद्यार्थी पे नुकसान होता है, विद्यार्थियों की हम क्षमा मांगते हैं, लेकिन देखिए हुआ है तो इसके लिए सरकार ने बड़े कदम उठाए हैं। अब इसमें उद्धव ठाकरे जा रहे हैं, केजरीवाल जा रहे हैं, जिनका कुछ नहीं बचा है, क्या फायदा है? न महाराष्ट्र में कोई कुछ नहीं रहा, वहाँ कौन पूछेगा? आपल्याला सिंगल बूम घ्यायचा आहे. देवेंद्रजींबद्दल काय सांगणार? आज जन्मदिवस आहे त्यांचा. प्रवास केलाय, संघर्ष केलाय, माईक खाली करा माईक खाली करा सगळे. हा सर, देवेंद्रजींचा वाढदिवस काय सांगाल? आमच्या महाराष्ट्राचं भूषण असलेले आणि महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्राला विकसित राज्य करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे आणि आमच्या सर्वांच्या जीवनामध्ये त्यांनी येते नाही यार, तुझ्या कॅमेरा चेक कर. खऱ्या अर्थाने आम्हा सर्वांना सोबत घेऊन आम्ही सर्व जे या ठिकाणी संदीप जोशी जे आहेत, आम्ही सर्व लोक जे लहानपणापासूनच तरुणापासून देवेंद्री सोबत आहोत. मागच्या 40 वर्षापासून आम्ही एकत्र आहोत. खरं तर या महाराष्ट्रामध्ये किंवा आपण जर देशातल्या नेतृत्वाचा विचार केला, असं एक नेतृत्व जे आमच्या आज महाराष्ट्राला मिळालं आहे की जे नेतृत्व सर्वच कर्तृत्वाने पूर्ण आहे. त्यांचं जीवन हे खऱ्या अर्थाने एका कागदावर लिहू शकत नाही. एक मोठं जीवन चरित्र देवेंद्रजीचं आहे. खरं तर हजारो लेख जरी लिहिले कमी पडतील. आज मला या गोष्टीचा आनंद आहे की संदीप जोशीजी आणि सर्वांनी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींच्या वाढदिवसानिमित्त नरसिंह भगवानाची पूजा करून महायज्ञ केला गेला आणि या महायज्ञामध्ये आज संपूर्ण नागपूरकर भक्तिभावाने लीन झालेले आहेत. या महायज्ञ करताना प्रत्येक आहुतीमागे एकच भावना होती
की माननीय देवेंद्रजींना उदंड आयुष्य लाभू दे, त्यांचं जीवन मंगलमय राहू दे, त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये कधी कुठली अशी कुठलीही घटना होऊ नये, त्यातून त्यांच्या मनाला थोडे दुःख पोहोचेल आणि त्यांना या महाराष्ट्राच्या समृद्धी करता, या महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेकरता प्रचंड शक्तिशाली बनू दे शरद पवारांनी आणि अशी भावना या प्रत्येक आहुतीमागे या ठिकाणी होती आहे आणि आता सुरू आहे. हे महायज्ञ देवेंद्रजींना प्रचंड ऊर्जा देईल, प्रचंड ताकद देईल. या महायज्ञातनं आणि या महायज्ञातनं देवेंद्रजी अजून मोठ्या ऊर्जेने उजळून निघतील. खरं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज जवळपास जर विचार केला असं कुठलंही गाव नाही, असं कुठलंही क्षेत्र नाही ज्या ठिकाणी देवेंद्रजींचा वाढदिवस साजरा होतोय. सोबतच या ठिकाणी अजितदादांना श्रद्धांजली दिनाचे कार्यक्रम सुरू आहे. त्यांची जयंती आहे, त्यामुळं एकीकडे अजितदादांचं दुःख आहे जाण्याचं, दुसरीकडे आपल्या देवेंद्रजींचा वाढदिवस आहे. त्यामुळं आम्ही दोन्ही पद्धतीने या ठिकाणी मानवतो आहे. मी संजय जोशींचा पुन्हा आभार मानतो की त्यांनी एक प्रचंड धर्मकार्य, धार्मिक कार्य या ठिकाणी उभं केलं आणि भगवान नरसिंहाची पूजा करून या ठिकाणी देवेंद्रजींना खूप खूप त्यांच्या मागे पाठीशी राहण्याचा संकल्प त्यांनी केला, हे या ठिकाणी आवर्जून सांगेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांची दिल्लीमध्ये भेट झाली. काही नवीन राजकीय समीकरण पुढे देशभर जे आंदोलन सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जाते. शरद पवार साहेब मोदीजीकडे कशा करता गेले, काय चर्चा झाली ना तुम्हाला माहित ना मला माहित. पण खरं तर हे संस्कार आहे महाराष्ट्र देशाचे की विरोधी पक्षात जरी आपण असतो तेव्हा एकामेकाची भेट देतो. संसदेच्या अधिवेशनात साधारण भेटत असतो, आमच्या विधिमंडळाच्या अधिवेशनात आम्ही विरोधी पक्षाचे भेट करतो. त्यामुळे याच्यामध्ये मला वाटतं काही नवीन नाही आहे आणि याचं काही वेगळं घ्यायची गरज नाही. कुठेतरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जी यांचा आज जन्मदिवस आहे, तुम्ही कशा प्रकारे शुभेच्छा देणार आहात? महाराष्ट्राच्या इतिहासातील चालू आहे इतिहासातील सर्वात लोकप्रिय व यशस्वी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीसांचा वाढदिवस. मी त्यांना त्यांच्या 56व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आणि आज महाराष्ट्राच्या 288 विधानसभा क्षेत्रामध्ये देवेंद्रजींना जे अपेक्षित आहे की लोकांची सेवा झाली पाहिजे, लोकांचे कामं झाले पाहिजे आणि म्हणून प्रत्येक 288 विधानसभेमध्ये समाधान शिबिरच्या माध्यमातून, सेवा शिबिराच्या माध्यमातून लोकांच्या अत्यावश्यक जे सरकारी काम आहेत ते करण्याचं काम आज संपूर्ण महाराष्ट्रभर होत आहे. मी आजच्या या दिवसाकरता त्यांना शुभेच्छा देतो. आज इथे नागपूरमध्ये भव्य इथे यज्ञ केलेले आहे, 56 यज्ञ इथे केलेले आहेत. रामनगरमध्ये माननीय माजी आमदार माननीय संदीप जोशी यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून इथे मोठा कार्यक्रम, भव्य कार्यक्रम आयोजित केलेला आहे. हजारो लोक इथे आज देवेंद्रजींना शुभेच्छा देण्याकरता, देवेंद्रजींना आशीर्वाद देण्याकरता इथे उपस्थित झालेले आहे. त्यांच्या सर्वांचा आभार मानतो. आणि आज आपल्या सर्वांसाठी हा मोठा दिवस आहे. आज हा सेवा दिन म्हणून आपण साजरा करू. बहुजन नायक असं म्हणतात देवेंद्रजींना, असं का म्हणतात? या महाराष्ट्रात आतापर्यंत बहुजन समाजाच्या हितासाठी, ओबीसीच्या हितासाठी 56 GR निघाले, त्यातले 54 GR हे देवेंद्र फडणवीसजींनी काढले आणि म्हणून ते बहुजन नायक आहे, बहुजन समाजाचे हितैषी आहेत आणि नेहमी बहुजन समाजासाठी झटत असतात. बहुजन समाजाचे मुलं स्कॉलरशिप भेटल्यापासून विद्यार्थ्यांना मदत झाली पाहिजे याच्याकरता ते नेहमी प्रयत्नशील असतात. काँग्रेसनं आंदोलन केलंय राजभवनात, मुंबईपासून नागपूरपर्यंत लोक महोत्सव आंदोलन केलं जातं. बघा, असं आहे, राहुल गांधीची नोटंकी आहे. आज काँग्रेसचं अस्तित्व कुठेतरी संपुष्टात आलेलं आहे. काँग्रेस स्वतः कोणतं आंदोलन करू शकत नाही, त्यांची क्षमता नाहीये, त्यांच्याकडे लोक नाही, त्यांच्याकडे कार्यकर्ता नाही, त्यांच्याबद्दलची एक लोकांमध्ये त्यांच्याबद्दलचा जो विश्वासार्हता आहे तो संपलेला आहे. आणि म्हणून दुसऱ्या विद्यार्थ्यांच्या कोणत्या आंदोलनाला सहारा घेऊन ते कुठेतरी नौटंकी करण्याचा प्रयत्न करत आहे. यांची जर ताकद असली असते त्यांनी स्वतः आंदोलन पुकारले असते, स्वतः या संदर्भात त्यांनी पुढाकार घेतला असता. ज्यावेळेस विरोधी पक्ष उद्भवत होतो, ज्यावेळेस विरोधी पक्ष संपुष्टात येतो
त्यावेळेस अशा प्रकारचे स्वयंस्फूर्तीने लोक काही ना काही विषयाने आंदोलन घेतात आणि कुठेतरी ही एक राहुल गांधी आणि त्यांच्या पक्षाचं मोठं फेल्युअर आहे. उद्धव ठाकरे यांनी सीजेपीला पाठिंबा दिलेला आहे. त्यांनी अरविंद केजरीवाल यांची भेट सुद्धा घेतली आहे. कसं बघता? उद्धव ठाकरे जी असणार, अरविंद केजरीवाल असणार, हे सगळे संपलेले आहेत आणि यांचं कुठेतरी राजकीय अस्तित्व संपलेलं आहे. आज हिंदवी 3 खासदारचे हे पक्ष आणि दुसऱ्या कोणत्या आंदोलनाचा सहारा घेऊन हे काहीतरी स्वतः कुठेतरी चर्चेत राहण्याचा यांचा एक केविलवाना प्रयत्न आहे. मला त्यांची दया येते. त्याचा राजकीय फायदा होईल का काँग्रेसला उद्धव ठाकरेंना? या प्रकारच्या आंदोलनाचा कधीच अशा प्रकारचे कुणाला फायदा होत नाही. मागे केजरीवाल याच प्रकारच्या आंदोलनात उभे झालेले आहेत. त्यांनी काय काय भ्रष्टाचाराच्या विरोधात केलेलं आंदोलन, नंतर स्वतः भ्रष्टाचारामध्ये ते जेलमध्ये जाऊन आले. एवढे मोठे मोठे भ्रष्टाचार त्यांनी केले आणि म्हणून अशा प्रकारच्या आंदोलनाला म्हणजे तितक्या लोकांचा मतदानामध्ये तो कधी फरक पडत नाही. Thank you.